खरं तर मी 5 वर्षाची असताना मला ॲलोपेशिया झाला होता आणि मला सुद्धा माहीत नव्हतं की हा नक्की काय प्रकार आहे. तेव्हा असं म्हटलं जायचं की मुलीची जात आहे आणि मुलीच्या जातीला केस असणं खूप इम्पॉर्टंट आहे. जो यायचा ना तेव्हा असं व्हायचं की अरे आता हे येऊन मला परत औषध सांगणार आणि पुन्हा मला नवीन औषध करावं लागणार. ते औषध लावल्यावर ना आपली स्किन कशी जळते तसं व्हायचं. त्याच्यानंतर त्यातली ती स्किन निघून जायची. कसं झोंबायचं आणि त्याच्यावर मी टोपी घालून मी ते स्कूलमध्ये जायची. पण आरशात बघून असं प्रत्येक वेळेला विचार करायचे की आत्ता 4 केस आले असतील, आत्ता 2 केस आले असतील, पण काय आलेच नाही म्हणा. तेल वगैरे विकतात ना, फणी तेल वगैरे, टिकली, अशी बाई डायरेक्ट आमच्या समोर आली आणि म्हणाली तुमच्या मुलीला चाई झाली. तर आई बाबा लगेच थांबले, उपचार काहीतरी नवीन मिळतोय, तुम्ही द्या मला औषध आम्ही करतो. मग ते म्हणाले की आम्ही घरी येतो तुमच्या, प्रॉपर सगळी नावं वगैरे लिहून देतो, मग आपण आणूयात आणि आम्ही तिथल्या तिथे तुम्हाला बनवून देतो. तर मग बाबा म्हणाले माझ्या मुलीचे केस आले ना, मी तुम्हाला हवं ते देईन वगैरे असं ते बोलून गेले. मग ते म्हणाले आमचं 30 लाखाचं कर्ज आहे, ते तुम्हाला फेडावं लागेल, तेव्हाच आम्ही तुम्हाला हे देणार. हा लूक जेव्हा तू पहिल्यांदा केलास, म्हणजे तू कम्प्लीट बाल्ड केलंस, तो तू लूक कसा स्वीकारलास? एक आमचा सिनियर आहे आनंद दादा, तो म्हणाला अरे तू अशा ह्याच्यामध्ये एकदा फोटोशूट करून बघ ना. आणि नॉर्मल शर्ट वगैरे याच्यामध्ये आम्ही तो फोटोशूट केला आणि मी नॉर्मल असं फेसबुकला टाकला तर त्याला बरेच असे व्ह्यूज आणि कमेंट्स यायला लागले, अरे खूप छान वगैरे. मी म्हटलं हे लोकांना आवडतंय. गुढीपाडवाच्या निमित्तानेच नाही, मी आधीसुद्धा जे काही फोटोज टाकलेत त्याच्यात सुद्धा काही लोकांनी मला ट्रोल केला आणि गुढीपाडव्याला स्पेशली त्या बाईने मला गुढीपाडव्याचा तांब्या असं तिने मला म्हटलेलं आहे. तेव्हा असं फार असं रडायला पण यायचं की अरे काय बोलतायत हे लोक, यांना कळत नाही आहे का. इतकंच म्हणेन की ठीक आहे, बडे आदमी रहते तो थोडासा ट्रोल होता ही है. जिंदगी लंबी नाही बडी होनी चाहिए असं आपण नेहमीच म्हणतो, कारण आपण किती जगतो यापेक्षा आपण कसं जगतोय हे जास्त इम्पॉर्टंट आहे. असंच आपल्या जगण्यातून आपल्या सर्व मैत्रिणींना इन्स्पायर करणारी सोनाली नाडकर आज माझ्यासोबत आहे. वेलकम टू मज्जा पिंक. कशी आहेस? मस्त, तू कशी आहेस? मी खूप छान. काय सुरू आहे सध्या? सध्या माझं नवीन फिल्म्सला म्हणजे माझं बायोडेटाज देणं सुरू आहे. म्हणजे आता मला नवीन काही काम करायचं आहे ॲज अन ॲक्टर, ॲज अन असिस्टंट डिरेक्टर म्हणून. तर त्यासाठी शोधाशोध सुरू आहे. ओके. मंगळागौरीचे कार्यक्रम पण तुम्ही करता, सो त्याचा कसं ग्रुपबद्दल काय सांगशील तुझ्या? मंगळागौरीचं ॲक्च्युली आत्ता श्रावणानंतर मंगळागौरी सुरू होतात. तर माझी एक मैत्रीण आहे तृषाली आणि हेमांगी, सो त्यांनी एक अशी थीम ठरवली होती की ज्या बायकांना मंगळागौरीमध्ये घेत नाहीत, म्हणजे ज्या पार्टिसिपेट होण्यासाठी सुद्धा घाबरतात, म्हणजे विधवा बाई असेल किंवा जिला केस नसेल किंवा जिला मूल होत नाही, तिला सुद्धा मंगळागौरीमध्ये घेण्यासाठी बायका घेत नाहीत म्हणजे, आणि ती सुद्धा पार्टिसिपेट करण्यासाठी थोडी घाबरते. मग असे आम्ही कॅरेक्टर्स उभे केले होते आणि अशा कॅरेक्टर्सला घेऊन आम्ही ती मंगळागौर सादर केलेली. आणि जवळजवळ आम्ही त्याचे खूप प्रयोग केले. म्हणजे श्रावणानंतर जवळजवळ खूप स्पर्धा असतात, तर त्याच्यामध्ये आम्ही 1 लाखाचे मानकरीसुद्धा झालो होतो आणि बऱ्याच अशा आम्ही स्पर्धा जिंकलोसुद्धा. वा, खूप छान कन्सेप्ट आहे. म्हणजे ज्या बायकांना प्लॅटफॉर्म मिळत नाही किंवा ज्यांना भीती वाटते त्यांच्यासाठी तुम्ही काम करताय. बेस्ट. बट आता मी डायरेक्ट मुद्द्याला साथ घालते. ॲलोपेशियाला सुरुवात कधी झाली आणि त्यावरती तुझ्या घरच्यांची रिॲक्शन काय होती? खरं तर मी 5 वर्षाची असताना मला ॲलोपेशिया झाला होता आणि मला सुद्धा माहीत नव्हतं की हा नक्की काय प्रकार आहे. आणि जेव्हा म्हणजे केसांचा जो आपल्या डोक्यावरचा भाग असतो ते चट्टे पडायला सुरुवात होतात आणि तो भाग आहे ना अगदी गुळगुळीत व्हायला लागतो आणि तिकडचे जे केसांचे रूट्स असतात ते निघून जातात. म्हणजे आपण त्याच्यावर होमिओपॅथिक म्हण किंवा जे नॉर्मल डॉक्टर्स आहेत ते जरी बरेचदा केले ना तरी त्याच्यावर काहीच उपाय होत नाही. खरं तर मी असं म्हणेन की त्याच्यावर काहीतरी इंजेक्शन आहेत, असं काय म्हणतात त्याला, स्टेरॉइड असं काहीतरी म्हणतात. काहींचं असं म्हणणं आहे की ते इंजेक्शन दिल्यानंतर तिकडचे जी चाई आपण नॉर्मल भाषेत म्हणतो तर ती मरते आणि त्याच्यानंतर ते रूट्स यायला लागतात. पण मी नॉर्मल डॉक्टरांना जे आहेत म्हणजे अपूर्व शाह वगैरे त्यांना विचारल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की आपले हार्मोनल चेंजेसमुळे सुद्धा होतात किंवा स्ट्रेसमुळे सुद्धा होतात किंवा असे काही आपल्या बॉडीमध्ये असे काही हे असतात, सेल्स असतात, त्यांना माहीत नसतं की ते रोगप्रतिकारक शक्ती म्हणून ते आपल्या जे रूट्स असतात त्याच्यावरच हल्ला करायला सुरुवात करतात. म्हणजे अशा आपल्या बॉडीमध्ये बऱ्याच गोष्टी घडतात आणि त्याच्यावर असं काय म्हणतात ते 100पैकी मी म्हणेन की 20-25 जणांना होतोच आणि जेव्हा होतो ना तेव्हा लगेच उपचार करणं खूप गरजेचं आहे. ओके. म्हणजे त्याच्यावरती उपचार आहेत.
आहेत, पण काय होतं कोणाकोणाला त्या उपचाराचा फरक पडतो किंवा कोणाकोणाला नाही सुद्धा पडेल. पण जेव्हा होतो ना तेव्हा करणं खूप गरजेचं आहे. आणि लोकांना तो पटकन कळत नाही की नेमका हा काय प्रकार आहे म्हणजे. हां. तर म्हणजे काय-कायांना वाटतं की नॉर्मल ह्याच्यामुळे केस गळतात, तर मग नॉर्मल जे काही आपले प्रॉडक्ट्स येतात बाजारात ते लावायला लोकं सुरुवात करतात. पण असं न करता डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. ओके. तू किती उपाय ट्राय केलेस याच्यासाठी? मी आता जर लिस्ट काढली तर भरपूर उपाय होतील. म्हणजे जवळ-जवळ प्रत्येकजण आपुलकीने सांगायला यायचं की हा उपाय करा, तो उपाय करा. कारण तेव्हा असं म्हटलं जायचं की मुलीची जात आहे आणि मुलीच्या जातीला केस असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जो यायचा ना तेव्हा असं व्हायचं की अरे आता हे येऊन मला परत औषध सांगणार आणि पुन्हा मला नवीन औषध करावं लागणार. मग लाजाळूचं झाड असू दे, ते शोधायला आम्ही कोकणात गेलो होतो. म्हणजे जंगलात अशी लाजाळूची पानं असतात, ती घेऊन ती वाटून लावायची. मेथीची पानं असतात, मेथीचे दाणे, त्याची पानं ती वाटून लावली आहेत. परत आयुर्वेदिक औषधं केली आहेत. ती औषधं खाताना म्हणजे मी लिटरली सांगेन की मला त्याचा स्मेल नाही सहन व्हायचा. ते ग्लासभर प्यावं लागायचं. आणि मुळात ते औषधं आयुर्वेदिक घेताना पथ्यसुद्धा पाळावी लागायची. म्हणजे पालेभाजी खायची, डाळ भात आणि त्याच्यामध्ये पण मीठ फार कमी, गोड नाही खायचं, चिकन, मच्छी, मटण नाही खायचं. म्हणजे इतकी पथ्य होती. म्हणजे बाहेरचं खाण्यावर पण बंदी होती. म्हणजे हे किती वर्ष केलं असेल साधारण? आत्ता म्हणजे जर मी 5 वर्षाची असल्यापासून मी कॉलेजपर्यंत म्हणजे एक 10वी-11वी पर्यंत पकड, तेव्हापर्यंत माझं कंटिन्यू चालूच होतं. आणि त्यातलं एक औषध सांगेन मी असं होतं की ते औषध लावल्यावर ना आपली स्किन कशी जळते हां. तसं व्हायचं. त्याच्यानंतर त्यातली ती स्किन निघून जायची. स्किन ओके. निघून गेल्यानंतर त्याच्यावर ऑइल लावायचं आणि मग ऑइल लावल्यानंतर असं म्हणतात ना की जळाल्यासारखी कशी हां. स्किन होते तसं व्हायचं. पापुद्रा हां. निघाल्यासारखं. आणि इतकं असं झोंबायचं ना आणि त्याच्यावर मी टोपी घालून मी ते स्कूलमध्ये जायचे. अरे! तेव्हा मग असं व्हायचं की अरे हा किती त्रास सहन करावा लागतोय. पण आरशात बघून असं प्रत्येक वेळेला विचार करायचे की आत्ता 4 केस आले असतील, आत्ता 2 केस आले असतील, पण काय आलेच नाही म्हणा. तो काय नशिबाचा सुद्धा भाग आहे की काय नशिबात लिहिलं असेल ते होणारच म्हणा. पण काय कधी सुरुवातीला थोडा त्रास व्हायचा, पण आत्ता इतकं नाही काय वाटत. ओके. हा जेनेटिकली वगैरे आपण बोलू शकतो का डिझीज? हो. हा जेनेटिकली सुद्धा होतो. जर तुमच्या घरात कोणाला असेल ना, तर तुम्हाला सुद्धा चाईचा प्रॉब्लेम होऊ शकतो. पण माझ्या घरात असं कोणालाच नाही का. माझ्या घरात सगळ्यांचे छान केस आहेत. हां, ओके. मलाच फक्त हा इश्यू आहे. ओके. आता तू बोललीस की 5 वर्षापासून तुला हा त्रास कंटिन्यू झाला आहे. त्यानंतर तू शाळेत पण हे सगळं सोसलंयस. मित्रमैत्रिणींची, शिक्षकांच्या काय रिॲक्शन होत्या त्याच्यावरती? मित्र-मैत्रिणींचं म्हणशील तर माझे जवळचे मित्र होते ते मला कधीच असं म्हणजे त्यांनी हिणवलं नाही. पण आजूबाजूच्या वर्गातले होते ना, जे स्वतःला खूप स्मार्ट समजायचे. म्हणजे खूप असे स्कॉलर वगैरे. त्यांनी आता कसं व्हायचं मला होते केस होते म्हणजे हा जो पुढचा पोर्शन आहे, हां. एक राईट साईडचा आणि लेफ्ट साईडचा, तिथे हा पूर्ण नव्हता पोर्शन आणि या बाजूला सुद्धा नव्हता. तर जे नॉर्मल केस होते ना ते मी वाढवायची, पण खूप पातळ होते. पण ते वाऱ्याने उडले ना की पुढचे सगळे ते जे चट्टा आहे तो दिसायचा. त्याच्यामुळे ना आईने असा एक हेअरबँड आणला होता की ज्याला वर असा हेअरबँड होता आणि जाळी होती. ओके. तर ते लावल्यावर ते केस थोडे व्यवस्थित राहायचे. तर ते असे चिडवायचे की काय त्याला अशी फुलं होती की डोंगरावर फुलं आली किंवा अशा पद्धतीने वगैरे. तेव्हा थोडासा त्रास व्हायचा की अरे माझा हा प्रॉब्लेम आहे, हा म्हणजे मला तो झाला आहे. निदान तुम्ही माझे मित्रमैत्रिणी समजून किंवा तुम्ही बाजूच्या वर्गातले असता तरी तुम्ही तो समजून घेतला पाहिजे. तेव्हा असं फार असं रडायला पण यायचं की अरे काय बोलतायत हे लोकं, यांना कळत नाही आहे का? पण ठीक आहे, तेव्हा त्यांचं सुद्धा वय तसंच होतं त्यामुळे मी त्यांना काही दोष नाही देणार. पण शिक्षकांनी खूप सांभाळून घेतलं. म्हणजे माझे जे आम्ही कला विकासचे कार्यक्रम करायचो, तेव्हा मला मुलीचा एक रोल होता. म्हणजे तेव्हा भलगरी दादा वगैरे अशी गाणी असायची. तर मला म्हणजे प्रिन्सिपल आले आणि म्हणाले, "अरे, की हिचं थोडं असं दिसतंय, तर मग हिला प्लीज नको म्हणून." तर मग बाई म्हणाल्या, "अरे, ती खूप सुंदर डान्स करते, मी तिला कसं काढू? काय तिला कारण देणार? मी केस नाही आहे म्हणून." मग बाईंनी एक शक्कल लढवली. मला वासुदेवचा रोल दिला आणि त्याच्यामध्ये फार अशा गिरक्या होत्या आणि खूप डिफिकल्ट होतं. तर बाई म्हणाल्या, "हे जर तू केलंस, तर मी त्या बाईंना सांगू शकेन की हां, हिला ठेवा म्हणून." तर मी त्याची खूप प्रॅक्टिस केली आणि मी होती त्या गाण्यामध्ये फायनली आणि मला त्याचं लक्षवेधीचं सुद्धा प्राईज मिळालं होतं. म्हणजे मनापासून आपण ठरवलं की काही करू शकतो. हो. साधारणतः एवढं सगळं असूनही शाळेमध्ये तुला सपोर्ट मिळाला शिक्षकांचा. अभिनयाची तू निवड केलीस, अभिनय क्षेत्राची. त्यामागे तुझा थॉट प्रोसेस काय होता? तेव्हा या सगळ्या गोष्टी डोक्यात असतीलच.
मग तू काय विचार करून असं अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलंस? खरं तर मी समर कॅम्पमध्ये जायची जेव्हा लहान असताना. आमच्या इथे चर्च आहे, चर्चमध्ये समर कॅम्प भरायचे. तर तेव्हा ॲड म्हणा किंवा एखादं नाटक म्हणा असं आम्ही सादर करायचो. पण तेव्हा असं काही ठरवलं नव्हतं की अभिनयात काम करायचं आहे. पण जेव्हा कॉलेजमध्ये गेली आणि तेव्हा एकांकिकेचे रिहर्सल सुरू होती, तेव्हा म्हटलं की आपल्याला पार्टिसिपेट केलं पाहिजे, काहीतरी करायला हवं. आणि मुळात मी असं कधीच ठरवलं नाही. कदाचित माझी आई आणि माझे बाबा काम करत असल्यामुळे ते आपसूक माझ्या जीन्समध्ये होतं. तर मी त्यांना म्हणाले की मी असं पार्टिसिपेट करू शकते का? तर त्यांनी विचारलं की तू आधी केलंयस का वगैरे. पण मी त्यांना म्हणाले की मग असा इश्यू आहे माझा, तर मग तुम्ही मला काम देणार का हे आधी मला सांग. ते बोलले ठीक आहे, त्याला काहीच इश्यू नाही आहे. पण मी सुरुवातीला फक्त अशी एकांकिका बघतच बसायचे की त्यांची सेहर एक पहाट वगैरे अशी. म्हटलं हे काय बोलतायत नक्की? मला काहीच कळत नाही, हे कुठलं नाटक आहे? मग तेव्हा बॅकस्टेज करशील का असं विचारलं. म्हणजे काय ते पण माहीत नव्हतं. मग तेव्हा कळालं की अरे सुरुवातीला असं असं असतं म्हणून. मग हळूहळूच त्याला सुरुवात झाली आणि हळूहळू छोटे छोटे कॅरेक्टर्स मिळायला लागले. तरी हात आणि पोट मी एकांकिका केली, त्याच्यामध्ये एक भिकारीचं कॅरेक्टर मिळालं होतं, जे चिपळ्या वाजवतात ना ते त्यात पण एक गाणं बोलली, त्याच्यानंतर ते पण कट केलं. मग त्याच्यात म्युझिक वगैरे लावून त्यांनी हे केलं. पण कॉलेजमध्ये इतकं नाही करायला मिळालं. पण त्याच्यानंतर मी BSTमध्ये एकांकिका केलेली, त्यात पण भिकारीचंच कॅरेक्टर केलेलं आणि त्याला लक्षवेधीचं प्राईज मिळालं. नाही, पण नाटकामध्ये युजली असं होतं की एक असं छोटंसं कॅरेक्टर असतं आणि ते पटकन लक्ष हो, घेऊन हो. जातं आपलं. ॲक्च्युली त्यांनी मला डिरेक्शनला हेल्प करायला बोलवलं होतं BSTच्या इथे त्यांनी. पण म्हणाले की एक छोटंसं करशील का? तर म्हणले ठीक आहे करेन. आणि मला काय माहीत नव्हतं की मिळेल वगैरे, असं काही मी ठरवलं पण नव्हतं. पण ते मिळालं आपसुकच. ओके, म्हणजे ॲक्टिंग नंतर तू डिरेक्शनचं ठरवलंस हो, हो. करायचं. सो त्याच्यात तुझी आवड कशी निर्माण झाली? ॲक्च्युली ॲक्टिंगचं म्हणायच्या आधी म्हणजे हे सगळं एकांकिका वगैरे हां. झाल्यानंतर आधी मला यंदा कदाचित मिळालं होतं. हां, तर यंदा कदाचितच्या वेळी तेव्हा पण मी अशी खूप घाबरी म्हणजे खूप भीती वाटत होती. कारण सगळ्या मुलींना अशा सुंदर दिसायला, हायटेड आणि तब्येतीने होत्या आणि मी अशी बारीक आणि ऑलरेडी हा केसांचा इश्यू. पण तेव्हा मी विग बनवला होता. ओके. तर विग बनवल्यामुळे म्हटलं अरे विगचा पण इश्यू होतो कधी-कधी. तर म्हटलं हे घेतील की नाही? मी हळूच असं संतोष पवारांना विचारलं की सर माझा असा प्रॉब्लेम आहे, तर मी आहे ना? तर सर म्हणाले हो आहे. आता तू एवढे दिवस डान्सची प्रॅक्टिस, म्हणजे तिथे पण मंगळागौर होत्या, त्याची रिहर्सल सुरू होती. आता एवढे दिवस करतेस. आणि त्यांनी आम्हाला एक छोटंसं एक पात्री करायला सांगितलं, मी केलं. आणि मग गौरव मोरेला त्यांनी विचारलं की ही कशी आर्टिस्ट आहे वगैरे. तर तो म्हणाला हो सर ती खूप चांगली, म्हणजे माझा 1-2 वर्ष मोठा आहे तो. तर तो म्हणाला तुम्ही तिचं काम बघा, तुम्हाला नाही पटलं तर मग नका घेऊ तुम्ही. पण आवडलं त्यांना आणि आम्ही त्याचे 250 प्रयोग केले. आणि त्याच्यानंतर मग थोडा गॅप पडला आणि मग मी डिरेक्शनमध्ये जायचं ठरवलं की म्हटलं आपल्याला एक टेक्निकल गोष्ट येणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपण मिडल क्लास फॅमिलीमध्ये आहोत, सो आपल्याला सर्व्हाइव्ह करणं थोडंसं कठीण जातं. म्हणजे आईवडिलांचं असं होतं काय तू किती दिवस ॲक्टिंग करते, दिसत तर नाही आहेस. म्हटलं चला याला सुरुवात करूया. आणि थोडंसं फायनान्शियल कंडिशन थोडी स्टेबल व्हायला लागली. मग जयंती म्हणा किंवा सोंग्या म्हणा, मावशी म्हणा. सोंग्या येऊन गेलं, मावशी अजून आली नाही आहे. घरात गणपतीसारखा चांगला मूवी मला मिळाला आणि महादेवसारखी फिल्म केली. एक गरम किटली म्हणून केली, तीसुद्धा फिल्म अजून आणली आहे. बऱ्याच अशा फिल्म केल्या पण ज्या आल्या नाही आहेत, पण मजा आली. म्हणजे तो जो एक्सपिरियन्स होता ना, आपण म्हणतो की एकांकिकेत आपण बॅकस्टेज करतो ना, मग आपण टेक्निकल टीममध्ये सुद्धा या गोष्टी केल्या पाहिजे. बरोबर. की आपल्याला वेगवेगळे अनुभव, वेगवेगळे शिकायला मिळतं आपल्याला. म्हणजे नुसतंच ॲक्टिंग करणं मला नाही पटत. म्हणजे घरात गणपतीने तर मार्केट उचललेलं हो. भरपूर. सो तेव्हाचा तुझा एक्सपिरियन्स कसा होता त्या टीमसोबत काम करतानाचा? टीम खरं तर खूप सुंदर होती. आणि मुळात आमचे डिरेक्टर नवज्योत बांदिवडेकर, त्यांनी सुद्धा आम्हाला खूप सांभाळून घेतलं. म्हणजे असं कधीच आम्हाला म्हणजे ओरडले नाही की अरे हे काय करते वगैरे. प्रत्येक वेळी त्यांनी सांभाळून घेतलं आणि मुळात तो एक्सपिरियन्सच कमाल होता. पहिली महिनाभर आम्ही केरलाला शूट केलं आणि त्याच्यानंतर गुहागरला केलं मुळातच. आणि आर्टिस्टसुद्धा खूप सुंदर, सगळे एकदम छान आणि प्रत्येकाचं काम असं समोरून बघायला मिळालं. ॲज अन आर्टिस्ट म्हणून ते समोरून बघत होते, त्यामुळे मला खूप आनंद झाला की अशा मोठ्या दिग्गज कलाकारांना आपल्याला समोरासमोर बघायला मिळतं. आणि मी आवर्जून सांगेन, मी संजय मोने सरांचा सीन बघायला, मी कामं टाकून त्यांचा सीन बघायला जायचं, इतके भारी होते ते. नाही, ते तर आहेतच दिग्गज कलाकार. हे सगळं तुझं अभिनय क्षेत्र, दिग्दर्शन जे करतेस खूप छान आहे. हा लूक जेव्हा तू पहिल्यांदा केलास, म्हणजे तू कम्प्लीट बाल्ड केलंस, तो तू लूक कसा स्वीकारलास आणि तो क्षण तुझ्यासाठी कसा होता?
खरं तर आधी एक ना हॉलिवूडचा एक फोटो व्हायरल झाला होता, म्हणजे इन्स्टाला नाही, फेसबुकला आय थिंक. ओके. तर एक आमचा सिनियर आहे आनंद दादा, तो म्हणाला, "अरे तू अशा ह्याच्यामध्ये एकदा फोटोशूट करून बघ ना." मला ते थोडंसं भीती वाटायला, म्हणजे हे काय आहे, मी नाही करणार असं. तर बोलतो, "अरे करून तर बघ, एक वेगळा कॉन्फिडन्स येईल तुझ्यात." तर आम्ही एका ठिकाणी रिहर्सल करत होतो, तर केस वगैरे काढले आम्ही रेझरने आणि नॉर्मल शर्ट वगैरे याच्यामध्ये आम्ही तो फोटोशूट केला. तर त्याच्यात मला ना, आणि मी नॉर्मल असं फेसबुकला टाकला, तर त्याला बरेच असे व्ह्यूज आणि कमेंट्स यायला लागले, "अरे खूप छान" वगैरे. मी म्हटलं हे लोकांना आवडतंय, हे काहीतरी वेगळं आहे म्हणजे. आणि त्याच्यानंतर ना मला काहीतरी फोटोशूट मिळालं, जे नवरात्रीचे फोटोशूट असतात ना, 10 मुलींचे, त्यात वनिता वगैरे पण होते. तर ते आम्ही फोटोशूट केले. तर त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळं, की हे खूप सुंदर आहे वगैरे. पहिल्याच वेळेला जेव्हा बाहेर पडलं, ग्रे साडीमधला माझा फोटो होता, तो लोकांना इतका आवडला, की म्हणजे मला लोकांनीच कॉन्फिडन्स दिला, मी असं म्हणेन. की सगळेजण म्हणायला लागले, की हे वेगळीच आहे, खूप सुंदरच दिसते. खूप छान छान कमेंट आल्या, म्हणजे काही वाईट पण आल्या, पण त्याच्याकडे काही इतकं लक्ष नाही दिलं. पण त्याच्यानंतर मग अजून एक केलं, एक आदिवासी बाहेरचे जे असतात ना, आदिवासीचे पेंटिंग केलेली आम्ही. त्याची जवळजवळ 8 तास आम्ही पेंटिंग करत होतो आणि फोटोशूट जवळजवळ 15 मिनिटातच झाला. आणि त्याच्यानंतर एक गुढीपाडव्याचं जेव्हा रॅली निघते, जेव्हा आम्हाला कळाली, तेव्हा म्हटलं की ॲलोपेशियाबद्दल थोडंसं अवेअरनेस करणं गरजेचं आहे, असं मला Yes. वाटायला लागलं. की म्हटलं जर मी तिथे गेली तर लोकांशी मला संवाद साधता येईल, लोकांना भेटता येईल. कदाचित लोकं बोलतील, "अरे हे काय केलं?" कदाचित लोकं बोलतील की "हा काय कुठला प्रकार आहे, तू कॅन्सरमुळे केस गेलेत का?" मग लोकांशी मला बोलता येईल. मग मी ठरवलं की एकदा आपण गेलं पाहिजे ॲलोपेशियासाठी, कारण म्हणजे या बाबतीत त्यांना अवेअरनेस नाही आहे लोकांपर्यंत. की मग मी एकदा ठरवलं की चला बाबा, रॅलीच्या 2023मध्ये आय थिंक मी पहिल्यांदा गेलेली. आणि तेव्हा जेव्हा 7 वाजताच गेली, पण ते जे पेंटिंगमुळे थोडासा उशीर झाला. म्हटलं काही लूक ओके. ठरवला नव्हता. म्हटलं तो आधी केला तोच करूया. म्हटलं बघूया याला काय रिस्पॉन्स येतोय. आणि जेव्हा मी जवळजवळ 11-11:30ला बाहेर पडले, लोकांनी इतकं मला डोक्यावर घेतलं, की म्हणजे इतकी खूप गर्दी झाली. काही आर्टिस्ट पण भेटले होते. त्यांना सुद्धा ते यायला देत नव्हते. त्यांना इतकं बापरे. आवडलं होतं ते. म्हणजे काही जण बोलले, "अरे काय आपण मराठी माणसं आहोत, हा कुठला लूक केलाय" वगैरे. पण काहींनी असं सुद्धा सांगितलं, की "खूप सुंदर दिसतेस आणि अशीच राहा, अशीच खूप छान दिसते." म्हणजे अशी सुद्धा लोकं आहेत, जी आपल्याला काय म्हणतात, एन्करेज करतात, की "हां, तू अशीच खूप छान दिसतेस" म्हणून. मग म्हटलं की, आणि त्याच्यात मला ना जास्त कम्फर्ट झोन वाटला. जेव्हा मी विग लावते किंवा जी डबल टेप वगैरे लावते, तेव्हा जे मला कधी-कधी त्रास होतो गरमीतून किंवा स्वेलिंग होतं, तो लोकांना मी नाही सांगू शकत, की मला काय त्रास होतो वगैरे. पण बाळ लूकवर इतकं कम्फर्ट झोन वाटतो किंवा इतकं छान वाटतं ना, हे मी नाही सांगू शकत. ॲक्च्युली म्हणजे मी जेव्हा तुझे फोटो बघितले, खरंच इतकं सुंदर बाळ लूकमध्ये कोणी इतकं सुंदर दिसू शकते हे मला खरंच वाटलं नव्हतं. मी आजपर्यंत कधी बघितलंही नव्हतं असं. बट खरंच तू अशीच खूप सुंदर दिसते. म्हणजे मी तुझे विगवाले पण फोटो बघितले, बट त्यापेक्षा तू अशीच खूप छान दिसतेस. थँक यू. आणि तू विग वगैरे आणली तर आपण हो, बघू शकतो आणलंय. तुझी विग. सो ही विग आहे तुझी. करेक्ट. कशी यूज करतेस तू ह्याला? ॲक्च्युली ह्याच्यामध्ये 3 प्रकार येतात. एक म्हणजे डबल टेपवाला येतो आणि दुसरा म्हणजे समजा आता इथे नसेल पोर्शन कोणाला केस, मागे असतील, तर ते क्लिपवाला एक येतो आणि एक आहे ना मागे असा रब्बर असतो, तो एक येतो. ओके. तर हा माझा डबल टेपवाला आहे. तर इथे मी अशी डबल टेप लावते. म्हणजे रेड टेप म्हणतात किंवा व्हाईट टेप असते ना ती. तर त्याचा महिन्याभराला खर्च असतो, म्हणजे ₹1000 वगैरे ती एक रेड वा. टेप मिळते. आणि ह्याला वॉश करू शकतो आपण, म्हणजे आठवड्यातून 2दा वगैरे. आता मुळात जे स्किनी म्हणजे डायरेक्ट जे यूज करतात ना, म्हणजे अटॅच करतात, तसा सुद्धा वेग मिळतो आणि डबल टेपवालासुद्धा मिळतो. पण मी तर म्हणेन की डबल टेपवाला चांगला आहे, बिकॉज ऑफ आपण काय म्हणतात की रात्री घरी गेल्यावर काढू शकतो, आतलं स्कॅल्प स्वच्छ करू शकतो. आता ते महिन्याभराने जे काय म्हणतात अटॅच करतात ना, ते महिन्याभराने करावं लागतं. मग ते काढणार, तो ग्लूवाला म्हणजे ग्लू काढणार, त्याच्यानंतर ते वेगळंच त्रास होतो. तर मी म्हणेन की हा डबल टेपवाला ओके आहे विग, म्हणजे मी सगळ्यांना सजेस्ट करेन की हाच विग चांगला आहे. बाळ केल्यानंतर पण तुला असं स्कॅल्पला त्रास होतो का? म्हणजे ॲलोपेशियाचा अजूनही प्रभाव असा जाणवतो का त्याच्यामध्ये? ॲलोपेशियाचा असा काहीच त्रास नाही आहे मी तर म्हणेन. ओके. पण कसं थोडं रेझरने कधी हे करताना वगैरे थोडीशी जळजळ वगैरे होते, पण बाकी असा काही ॲलोपेशियाचा असं काही त्रासच नाही आहे. ओके, नाईस. तू मगाशी सांगितलंस की काहींना असं वाटतं की कॅन्सर वगैरे पण आहे. तर अशा बऱ्याच गैरसमजांमधून तू गेली असशील.
तर असे काय गैरसमज तुझ्या समोर आलेत आणि ते तुला फेस करावे लागले? ॲक्च्युली माझे फ्रेंड्स आहेत, त्यांच्या घरच्यांना असं वाटलेलं की मला कॅन्सर आहे म्हणून. पण ही त्यांची चूक नाही आहे. माझ्या मित्रमैत्रिणींनीच त्यांना सांगणं गरजेचं होतं की तिला ॲक्च्युली त्यांनाच नाही माहिती की नेमकं मला काय झालं आहे. मग मी त्यांना सांगितलं की मला ॲलोपेशिया किंवा चाई आपण ज्याला म्हणतो ते झालं आहे म्हणून. तेव्हा थोडासा गैरसमज झाला आणि मुळात जेव्हा फोटोज वगैरे टाकते किंवा तेव्हासुद्धा होतो किंवा बाहेर असे भेटतात तेव्हासुद्धा त्यांचा गैरसमज होतो की कॅन्सरमुळे गेलेत का? कारण ॲलोपेशिया तेच बोलते, ॲलोपेशियाबद्दल लोकांना माहीतच नाही की चाई नावाचा असा काही प्रकार होतो. जे काही जुनी माणसं आहेत त्यांना माहिती आहे की चाई नावाचा असा काहीतरी प्रकार आहे, त्याने केस जातात वगैरे. पण जी अशी आत्ताची आहेत त्यांना नाही माहिती. मग ते असं समजतात की आता कॅन्सरचं प्रमाण वाढलं आहे, त्याच्यामुळे तिचे केस कॅन्सरमुळेच गेलेत म्हणून. बरोबर. आणि महिलांमध्ये तर खूप जास्त खूप जास्त प्रमाण आहे, वाढलंय हो. कॅन्सरचं. काहींना असं वाटतं की ह्या सिच्युएशनमधून जाताना, या सगळ्या स्ट्रगलमधून जाताना आपल्याला मेंटल पीसची किंवा असं मानसोपचाराची गरज असते. तर तुला याबद्दल काय वाटतं आणि तू यातून कशी बाहेर पडली आहेस? मी म्हणजे आत्तापर्यंत माझं लहानपणापासून ते आत्तापर्यंतचा जो वेळ गेला त्यात मला कधी अशी गरज नाही वाटली. कारण मी आपोआपच नाटकामुळे किंवा गुढीपाडव्यामुळे मी आपोआपच माझ्यामध्ये बदल होत गेले. पण मी म्हणेन की गरज घेतली तर बरंच आहे. म्हणजे जर सायकॅट्रिस्टकडे गेलो तर, कारण ते आपलं काय म्हणतात मतपरिवर्तन करतात आणि खूप चांगला रिस्पॉन्ससुद्धा येतो. माझ्या अशा बऱ्याच मैत्रिणी आहेत, याचमुळेच नाही तर काहींचं रिलेशनशिपमुळे किंवा बाकी घरच्या प्रॉब्लेम्समुळे लोक थोडे स्ट्रेसमध्ये असतात आणि ते आपलं छान काउन्सिलिंग करतात असं मला वाटतं. आणि मी याच्यानंतर मी एक किस्सा सांगेन की मी बँड्राला जेव्हा मी जिथे वीक बनवायचे तर त्या दादांनी मला एकदा फोन करून बोलवलं आणि ते म्हणाले की एक मुलगी आहे जिला वीक म्हणजे वीक बनवायला सुद्धा भीती वाटते की मी वीक कसं लावणार. म्हणजे ती बोलत होती की मैंने देखा है मूवी में की ये जो बाल है वो हवा से उड जाते है वगैरे. तर मी म्हटलं अरे असं नाही आहे. मी तर ते म्हणाले तू एक दिवस येशील का शॉपमध्ये? तर म्हटलं ठीक आहे. आणि माझी तिची भेट झाली. मी तिला सांगितलं की मी कसा वीग लावते, मी नाटकात आणि चित्रपटात कशी काम करते आणि तिला वीग लावल्यानंतर तिला सांगितलं की हा खेचून बघू शकतेस किंवा ग्लूवालासुद्धा ट्राय करून दाखवला किंवा जो डबल टेपवाला होता तो सुद्धा दाखवला. मग तिचं असं झालं की थोडं की ठीक आहे मी ट्राय करून बघते. थोडी घाबरत होती ती, पण हळूहळू मग तिने विचार केला असावा आणि अचानक म्हणजे एखादं लग्न होतं तिच्या घरच्यांनाच तिला वीग बनवून द्यायचा होता आणि एका लग्नात तिने म्हणजे एवढा लांब वीग बनवला होता आणि त्याला कर्ल्स केले होते तिने. आणि तो फोटो मग त्या दादांनी मला पाठवला की आपण जे काम केलं ते झालंय म्हणजे ती आता ओके आणि तिच्यामध्ये कॉन्फिडन्स सुद्धा आलाय आणि मग तिने जवळजवळ 2-3 वीक्स सुद्धा बनवली आणि ती आता कॉलेजेसमध्ये आणि अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये ती सुद्धा पार्टिसिपेट करते. तर मला हे बरं वाटलं की आपण लोकांमध्ये काहीतरी बदल घडवू शकलो. म्हणून मी याच्यामुळेच मला अचानक क्लिक झालं की आपण इंस्टाग्रामवर किंवा मी माझं एक यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे, त्याच्यामधून मी लोकांचं काउन्सिलिंग करू शकते किंवा त्यांना ॲलोपेशियाबद्दल माहिती देऊ शकते असं वाटलं. म्हणून मी माझं काय म्हणतात सोशल मीडियाच्या माध्यमातून मी लोकांचं काउन्सिलिंग करत असते. तू काउन्सिलिंग करते, पण सोशल मीडियावरती तुला गुढीपाडव्याच्या वेळी ट्रोल केलं गेलं, तर त्या ट्रोलर्सना जर आत्ता काही सांगायचं असेल तर काय सांगशील? ट्रोल तर काय सगळ्यांनाच केलं जातं. म्हणजे मी असं म्हणेन की गुढीपाडव्याच्या निमित्तानेच नाही, मी आधीसुद्धा जे काही फोटोज टाकलेत त्याच्यातसुद्धा काही लोकांनी मला ट्रोल केलं आणि गुढीपाडव्याला स्पेशली त्या बाईने मला गुढीपाडव्याचा तांब्या असं तिने मला म्हटलेलं आहे. पण ठीक आहे, मला त्याची सवय आहे. याचा अर्थ असं नाही की माझ्यासारख्या अशा बऱ्याच मुली आहेत त्यांच्या मनाला ही गोष्ट लागू शकते. मी असं नाही म्हणणार तुम्ही एखाद्याची किल्ली उडवू शकता, पण त्यांनी ती गोष्ट कुठपर्यंत नेली तर मग ती कदाचित तुम्हालासुद्धा वाईट वाटू शकतं की अरे त्या मुलीने असं असं काहीतरी केलं. कारण असे बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत की मुलीने सुसाईडसुद्धा अटेम्प्ट केलेले आहेत. तर मी इतकंच म्हणेन लोकांना की तुम्ही समोरच्याच्या बाबतीत एकदा तिची पडताळणी करून बघा की नक्की तिच्या आयुष्यात काय गोष्टी घडल्या आहेत. उगाच आपण समोरच्याला काही बोलू शकत नाही. आणि मी तर असं म्हणेन की तिने मला ट्रोल केले तर माझे त्याच्यामुळेच 3 मिलियन्स व्ह्यूज गेलेले आहेत. त्यामुळे तिला थँक्यू म्हणेन मी. आणि इतकंच म्हणेन की ठीक आहे, बडे आदमी रहते तो थोडासा ट्रोल होता ही है. वा 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 वा, चांगलं आहे, मस्त. म्हणजे
काही असलं तरी आपण कंटिन्यू करावा, आपली जी आवड आहे ती जपवावी हो. नेहमीच. सोनालीला स्वतःला बघताना कसं वाटतं? विगवाली आवडते की विदाऊट विगवाली? विदाऊट विगवाले. विगमध्ये ना मी अशी छानच असते, पण विदाऊट विगमध्ये जो माझ्याकडे ॲटिट्यूड Yes. येतो तो तो माझ्यामध्ये आपसुकच येतो. मला माहीत नाही, म्हणजे प्रत्येकजण, माझा एक मित्र आहे तो मला बोलला, "तू त्या विगमध्ये ना अशी थोडीशी खडूस दिसतेस आणि थोडासा ॲटिट्यूड येतो." म्हटलं तो आपसुकच येतो माझ्यामधून. म्हटलं खडूस असा नाही, पण तो कॉन्फिडंट आहे माझा तो. म्हणजे जे आत्तापर्यंत मी कमवलंय म्हणजे त्या लूकमध्ये तो आत्मविश्वास आहे माझा तो. आणि तो मी जेव्हा वेअर करते, म्हणजे एखादं साडी वेअर करते किंवा आत्ता एक कुर्ता वेअर केला आणि त्याच्यामध्ये जेव्हा मी रेडी होते ना, तेव्हा तो आपसुकच माझ्यामध्ये येतो. नाईस. नाही म्हणजे असं बघायला गेलं तरी तू खूप कॉन्फिडंट वाटतेस त्याच्यामध्ये, की बोलताना समोरचा माणूस पण घाबरेल की मी काय बोलू की नको असं होईल ते. बट येस, खूप गोड दिसतेस तू, अशीच खूप छान दिसतेस. थँक्यू. एखादा असा काही किस्सा आहे का की खूप वियर्ड आहे, म्हणजे उपचार वगैरे घेतानाचा, किंवा असं काही गोष्ट तुला सापडली आहे का की हे जरा विचित्र आहे असं? नक्कीच सांगेन मी. आम्ही काय व्हायचं, आई बाबा माझे ना पूर्वी म्हणजे जेव्हा आम्ही शाळेत असायचो तेव्हा ते म्हणजे मंडे टू फ्रायडे ते ऑफिसला जायचे आणि सॅटर्डे संडे आम्हाला सुट्टी असायची. सो एकदा त्यांनी असंच ठरवलं, चला आपण फाय गार्डनला जाऊया. तर म्हटलं चला. आणि मी, माझी बहीण, माझा भाऊ, आम्ही 3 भावंडं आहोत आणि आई बाबा, असं आमचं छोटं कुटुंब आहे. सो आम्ही निघत होतो फाय गार्डनला जायला आणि अचानक जे तेल वगैरे विकतात ना, फणी तेल वगैरे, टिकली, अशी बाई डायरेक्ट आमच्या समोर आली आणि म्हणाली, तुमच्या मुलीला चाई झाली. तर आई बाबा लगेच थांबले, उपचार काहीतरी नवीन मिळतोय, तुमच्या मुलीला चाई झाली आहे, सो असं आमच्याकडे काहीतरी जडीबुटी आहे, मी तेल देईन, असं असं म्हणजे बरेच काय काय नावं घेतली तिने. ती फक्त आम्ही वाटून देणार आणि तेलामध्ये मिक्स करायचं, तिला नक्की केस येणार. आणि ती इतकं, म्हणजे काय म्हणतात, एखाद्याचं ब्रेन वॉश कसं करतात तसं ती बोलत होती. तर घरच्यांचं असं झालं की नाही, हे लोक काहीतरी सांगतायत, म्हणजे जुनी माणसं आहेत, म्हणजे काहीतरी उपचार असेल. तर आई बाबा म्हणाले, ठीक आहे, तुम्ही द्या मला औषध, आम्ही करतो. मग ते म्हणाले की आम्ही घरी येतो तुमच्या, प्रॉपर सगळी नावं वगैरे लिहून देतो, मग आपण आणूयात आणि आम्ही तिथल्या तिथे तुम्हाला बनवून देतो. तर दुसऱ्या दिवशी आले ते, त्यांनी सगळी नावं लिहून दिली, हे लागणार, आणि नावं काहीतरी वेगळीच होती जी आपल्याला कधी माहितीच नाही. आणि नंतर मग म्हणाले की या तेलमध्ये टाकायचं. बाबा म्हणाले, हे आणायचं कुठून? तर ते बोलले, ते आम्ही आणणार, ते तुम्हाला काही करायची गरज नाही आहे, फक्त एक खोबरेल तेलामध्ये ते तुम्हाला मिक्स करून तिला लावायचं आहे आठवड्यातून काहीतरी 2दा. तर मग बाबा म्हणाले, माझ्या मुलीचे केस आले ना, मी तुम्हाला हवं ते देईन वगैरे, असं ते बोलून गेले. मग ते म्हणाले, आमचं 30 लाखाचं कर्ज आहे, ते तुम्हाला फेडावं लागेल, तेव्हाच आम्ही तुम्हाला हे देणार. मग माझे बाबा म्हणाले, तुम्ही या म्हणून. 30 लाख. मग हाच तर प्रॉब्लेम होतो ना, ते लोक थांबवतात आणि म्हणतात की आमचं हे कर्ज आहे, आम्हाला हे द्या, आम्हाला ते द्या, अशी मागणी करतात ते. तर मी म्हणेन सगळ्यांना की असे जेव्हा भेटतील लोक, तर प्लीज थांबू सुद्धा नका आणि त्यांचं ऐकू पण नका. उगाच ते काय म्हणतात, एखाद्याला लुटण्याचे चान्सेस आहे. फसवल्यासारखं, म्हणजे एखाद्याच्या गरजेचा गैरफायदा घेतल्यासारखंच आहे ते. हॉरिबल आहे. या संपूर्ण प्रवासामध्ये सोनाली स्वतःला कशी बघते आणि फ्युचरमध्ये जे काही करायचं आहे सोनालीला, तर त्या फ्युचरमधल्या सोनालीला तू काय सांगशील? मी स्वतःला अशीच बघते की मी पुढे काहीतरी करू इच्छिते. म्हणजे मुळात मला खूप चांगलं ॲक्ट्रेस व्हायचं आहे आणि त्याच्यासाठीच माझी धडपड सुरू आहे. आणि फ्युचरमध्ये मी अशी बघेन की मी जी बाळ लूकमध्ये असेन, मला म्हणजे आत्ता जो विग लावावा लागतो तो मला फ्युचरमध्ये नाही लावावा लागणार. मी अशी बघते आहे, म्हणजे लोकांनी, मी जरी पास झाले तरी असं बघितलं नाही पाहिजे की अरे तिचा असा प्रॉब्लेम आहे म्हणून. तर असं मला झालेलं बघायचं आहे, म्हणजे आजूबाजूचा समाज आणि मी स्वतःसुद्धा. आणि मुळात जरी मला काय म्हणतात की विग मी जरी लावत असले तरी बाळ लूकमध्ये आणि विगमध्ये मला दोन्हींमध्ये काम मिळालं पाहिजे, मी असं पाहते. आणि मी त्याच्याच धडपडीमध्ये आहे. आणि मी एक कामसुद्धा केलं की मॅक इन्स्टिट्यूट आहे जे वर्ल्ड वाईड जे बाहेर पण आहेत ना, तर त्यांनी ना एक हॉलिवूडचा सीन घेतला होता आणि त्याच्यामध्ये एक बाळ गर्ल म्हणून होती. तर तशीच मी दिसत होती म्हणून त्यांनी मला इंस्टाग्रामवर शोधलं आणि मला बोलवलं आणि आम्ही तो सीन शूटसुद्धा केला. म्हणजे एक ती गन, कुठली तरी एक मशीन होती, त्याच्यावर मी असं हात ठेवून वगैरे प्रॉपर ते बाजूचा क्रोमा शूट वगैरे, खूप मजा आली. म्हणजे तो एक वेगळा एक्सपिरियन्स होता. ते माझं पहिलं काम होतं जे बाळ लूकवर मिळालेलं. आणि मी असंच म्हणेन की अजून मी असे हॉलिवूडमध्ये मला काम करायला खूप जास्त आवडेल.
मी तिथे स्वतःला बघते. येस. आणि इतकंच म्हणेन की बाहेरच्या समाजामध्ये की हाच म्हणजे लोकांचा गैरसमज आहे की सुंदरता म्हणजे की बाईचे लांबसडक केस, गोरा रंग, तिचं बाह्य सौंदर्य. पण मी म्हणेन की बाईचं खरं सौंदर्य हे तिच्या आत्मविश्वास आणि तिच्या कर्तृत्वात असतं, हे असं मला वाटतं. आणि Exactly. तिचा आत्मविश्वास आणि तिने तिचं कर्तृत्व दाखवलं ना, या सगळ्या गोष्टी हाईड होतात. ते तर आहे. आता तू बोलता बोलता बोलून गेलीस की हॉलिवूडमध्ये हे म्हणजे मी पण असं बघते की हॉलिवूडमध्ये खूप बाउंड्रीज कमी आहेत. म्हणजे लुक बरोबर. वाईज बघायला गेलं तर जेवढ्या आपल्याकडे आहेत बॉलिवूडमध्ये किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये की बाबा अशीच दिसली पाहिजे किंवा असाच दिसला पाहिजे. तर हे एक लूप होल म्हणता येईल आपल्याला हे साधारणतः. तर तुला काय वाटतं हे कधीपर्यंत बदलेल आणि कसं बदललं पाहिजे? ॲक्च्युली आपल्या इथे असा प्रकारच नाही आहे ना की एखादी बाळ गर्ल कुठल्या सिरियलमध्ये दिसलीच नाही आहे किंवा कुठल्या फिल्ममध्ये. कदाचित मला घेतलं तर कदाचित एक नवीन सुरुवातसुद्धा होऊ शकते, Yes. असं मला वाटतं. आणि जर कोणी डिरेक्टर किंवा रायटर ऐकत असतील तर प्लीज मला घ्या, असं माझं म्हणणं आहे. आणि नाही, खरंच म्हणजे एखाद्या फॅमिलीमध्ये एखादी बाळगर्ल असू शकते ना, येस. असं मला वाटतं. पण आता ते लिखाणावर किंवा डिरेक्टरवर अवलंबून आहे. आणि तसं मग काय म्हणतात, एखाद्या सिरियलमध्ये किंवा एखाद्या फिल्ममध्ये सुरुवात झाली ना, तर लोकांना त्या बाळगर्लकडे बघण्याचा दृष्टिकोनसुद्धा चेंज बरोबर. होईल आणि ती सवय होऊन जाईल लोकांना. मग आपण असं नाही म्हणणार की फक्त हॉलिवूडमध्ये, अरे मराठीत सुद्धा असं घडतंय हो. किंवा आपल्या भारतात सुद्धा असं घडतंय, असं आपण म्हणू शकतो. बरोबर. ॲक्ट्रेस लोकांना घेऊन पण इव्हॉल्युशन झालंच आहे. Correct आधीच्या आहे. ॲक्ट्रेस खूप वेगळ्या दिसायच्या, आत्ताच्या खूप वेगळ्या दिसतात. सो हे सुद्धा लवकरात लवकर नॉर्मलाइज होईल असं मला वाटतंय. खूप छान वाटतं तुझ्याशी गप्पा मारून. एवढा कॉन्फिडन्स आणि मला पूर्ण असं पॉझिटिव्ह फील होते आता तुझ्याशी बोलून. खूप थँक्यू. कसं वाटलं तुला मज्जा पिंकसोबत गप्पा मारताना? मज्जा पिंकसोबत गप्पा मारून मला खूप छान वाटलं आणि थँक्यू मला तुम्ही इथे इन्व्हाइट केलं. मी जाता जाता तुम्हाला एवढंच सांगेन की आपल्यामधला जो निगेटिव्ह पॉईंट आहे त्याला तुम्ही पॉझिटिव्ह वेने घेतलं तर तुम्ही आयुष्यात खूप काही करू शकता. आणि थँक्यू सो मच, तुम्ही मला इथे बोलवलं आणि माझे विचार तुम्ही जाणून घेतलेत. आणि मी इतकंच सांगेन की एखाद्यामध्ये काहीतरी कमीपणा असेल तर त्याला आपण हिणवलं नाही पाहिजे. म्हणजे त्याला अजून काय म्हणतात, पॉझिटिव्ह वेने आपण त्याला जर चार शब्द चांगले सांगितले तर त्याच्यामध्ये सुद्धा परिवर्तन घडू शकतं आणि तो सुद्धा 4 पावलं पुढे जाऊ शकतो. आणि इंस्टाग्रामचं म्हणेन तर हे तर काय होतच राहतं, ट्रोल वगैरे. पण इतकंच म्हणेन की माझं यूट्यूबला सुद्धा चॅनल आहे आणि इंस्टाग्रामला सुद्धा आहे. सो असे काही ॲलोपेशियन किंवा कॅन्सर पेशंट असतील तर त्यांचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते मला नक्की विचारू शकता. त्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला नक्की देईन आणि त्यांचं काउन्सिलिंगसुद्धा करीन, जेणेकरून त्यांच्यामध्ये मतपरिवर्तन व्हायला माझा थोडासा हातभार लागेल. येस. खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. तुम्हाला जर यामधून काही नॉलेज मिळालं असेल, अवेअरनेस स्प्रेड होत असेल, ती करतेच आहे ट्राय. तुम्हाला यातून किती पॉझिटिव्ह वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. जर अशा काही मैत्रिणींना तुमच्या त्रास होत असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोचवा. शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, हाईप करा आणि मज्जा पिंकला सबस्क्राईब करायला विसरू नका.